Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. कुर्डू गावात बेकायदा मुरुम उपसा सुरू होता. याची माहिती मिळताच महसूल अधिकाऱ्यांसोबत DYSP असलेल्या अंजना कृष्णा या कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला होता. जगताप यांच्या फोनवरनं अजित पवारांनी कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. दादांचा हा फोन चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणी आता अनेक प्रतिक्रिया समोर येत होत्या. दरम्यान आता जिल्हाधिकाऱ्यांनीच हे उत्खनन बेकायदा असल्याचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आता थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाचा अहवाल मागवल्याचं आता स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणानंतर अंजली दमाने यांनी अजितदादांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता या सगळ्यावर रोहित पवार यांनी पोस्ट लिहिली आहे. रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून काकांची बाजू घेतानाच फडणवीसांना टोले लगावलेत. रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, कुर्डवाडी प्रकरणात महिला IPS अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती, पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते हे मात्र नक्की. मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील. राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे? असो, पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्व काही अलबेल असतेच असे नाही. याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्ताने आलाच असेल. दरम्यान अजित पवारांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली असली तरी त्यांनी आता त्यांचे दौरे आणि कार्यक्रम रद्द केलेत. या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.